आपण आजही ब्रिटिश काळात जगत आहोत का अशी म्हणण्याची वेळ गोंदियातील चुमली वासियांवर आली आहे। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील चुमली हा आदिवासी दुर्गम भाग असून आजही गावामध्ये गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो। याविषयी स्थानिक आमदार सहसराम कोरोटे यांनी 2 वर्षापूर्वी तयार करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजही परिस्थिती जशीच्या तशी आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन केले। आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आहे। आमची मागणी पूर्ण होणार नाही जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही झाल्याच पाहिजे नदीला पुलिया झाल्याच पाहिजे प्रशासन आमची मागणी पूर्ण करणारच प्रशासन आमची मागणी पूर्ण करणारच राज्य शासनाचा निषेध असो राज्य शासनाचा निषेध असो आवाज एसडीएम मॅडम यांच्या निर्देशानुसार मी या ठिकाणी या धरणे आंदोलनात बसलेले सगळे नागरिकांना त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि त्यांच्याशी चर्चा पण केली आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत खरंच जुनून अशा अडचणी आहेत आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की लवकरच 4-5 दिवसामध्ये ज्या यंत्रणेकडून आपल्याला हे काम वगैरे करून घ्यायचं आहे अशा संबंधित सर्व यंत्रणेची आणि आपल्या असणाऱ्या सगळे प्रतिनिधी आहेत तुमचे आणि सगळे नागरिक यांच्या प्रतिनिधीसोबत आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत आणि त्यानंतर यातून लवकरच यासाठी जो मार्ग आपल्याला येईल या पुलियाच्या कामासाठी ही जी मागणी आहे यांची सामोरं झालं पाहिजे यासाठी आपण पुढे वाटचाल करणार आहोत आणि ते काम करून घेण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त जंगलव्याप्त आणि आदिवासी बहुल असलेला चुमली हा गाव या गावात आजही जाण्यासाठी ना रस्ता आहे ना नदीवर पूल आहे। पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी या गावातील लोकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। कधी पाण्यातून वाट तर कधी बोटेच्या सहाय्याने या नदीतून त्यांना प्रवास करावा लागतोय। आजही परिस्थिती कायम असून यावर मार्ग काढण्याची मागणी चुमली ग्रामस्थांनी केली आहे। आता त्यांनी आमच्या या धरणात मत मांडले आहेत। त्यांच्या प्रतिनिधींनी जे काही प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेवर आम्ही सहमती देऊन त्यांना एक आव्हान असं करतो आहोत की जर त्यांनी दिलेल्या टायमामध्ये किंवा त्यांनी दिलेल्या निर्देशनानुसार जर का ह्या गोष्टीची वाटचाल पुढे वाढली नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही इथे उपोषणावर बसणार आहोत। जोपर्यंत हा पूल बनणार नाही तोपर्यंत उपोषण हटणार नाही। आमरण उपोषण राहील सर, म्हणजे जोपर्यंत या गावकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही हलणार नाही। मी परत एकदा स्थानिक आमदारांना डिवचण्याचा एक करते की सर तुम्ही जागे व्हा। खरंच तुम्ही येऊन गेलेले आहात म्हणून तुम्हाला परत आम्हाला तेच ते सांगण्याची गरज नाही, पण आता जर का लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्हाला लोकांनी खरंच त्यांच्या याच्यातनं निवडून दिलेलं आहे, आशेवर आहेत, अपेक्षित आहेत, बरेच लोक तुमच्याकडनं आस करून बसलेले आहेत, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही खरंच या गोष्टीची म्हणजे पाठपुरावा करून नाही का त्या गोष्टीला पुढे वाटचालीत न्यावं आणि प्रशासनाला जागं करावं। सोबतच तुम्ही पावसाळी अधिवेशनात मुंबईला आहातच तर तिथे हा मुद्दा मांडायला पाहिजेत तुम्ही आणि या गोष्टीचा लोकांना ज्या गोष्टीचा त्रास होतो आहे त्या त्रासाला तुम्ही जाणून खरंच या गोष्टीला पूर्तता करावी अशी आमची विनंती। स्थानिक आमदारांनी दिलेल्या त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत किंवा त्यांनी जे आश्वासन दिलेले आहे त्या आश्वासनाला जर ते परत खोटे ठरले किंवा परत त्यांचे पोल ठरलेत तर आपण सर्वच मिळून उपोषणाला बसू आणि त्या उपोषणाला तुमची साथ राहील अशी मी आशा व्यक्त करते। आता पावसाळा सुरू असल्याने पूल बनवणे तर होणार नाही, परंतु या ठिकाणी जाण्या येण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी आणि पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी पूल बनवावा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली। याबाबत लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा चुमली ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय। या अनुषंगानं या प्रकारचं आंदोलन म्हणजे अभी तो एक अंगड़ाई है आगे और लढाई है ही आपली एक सुरुवात आहे। हा एक दिवसीय आपलं धरणे आंदोलन होता याची एक सुरुवात आहे आणि हे सुरुवात सामोर जाणार आहे। हा प्रश्न जोपर्यंत मिटणार नाही, हा पुलिया जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत या प्रश्नाला आम्ही कायम प्रशासनाशी भांडत राहू।
आणि ग्रामपंचायत मगरडोचा प्रतिनिधी या नात्याने सुद्धा आम्ही आमच्या स्तरावरती भरपूर पत्रव्यवहार वगैरे करतो त्यांना, परंतु ते पत्र कुठल्या केराच्या टोपलीमध्ये जातात ते आम्हाला माहीत नाही. हा आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आला आणि निश्चितपणे ह्या आंदोलनाला थोडासा जोर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हमखासपणे वाटते सुद्धा त्या पद्धतीने.